वचनापासून आम्ही काही वचन वाचू। यामध्ये पवित्र आत्मा तुमच्याशी आणि माझ्याशी बोलणार। देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने चालवणार। आज जर आम्ही अस्वस्थ आहे, आज जर आमचं जीवन अस्वस्थपणे झालेलं आहे, आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे वादळ आहे, संकट आहे, क्लेश आहे, परंतु देव तुम्हाला आणि मला धीर देत आहे। परमेश्वर तुम्हाला आणि मला अद्भुत रीतीने चालवत आहे। आणि मग प्रभूचं वचन बायबल काय सांगते पहा, योहान सुसमाचार त्याचा 14 अध्याय आणि 1 ते 3 वचनापर्यंत वाचत असताना सर्वात प्रथम आपण पहिलं वचन वाचू। या पहिल्या वचनामधून वाचत असताना पवित्र आत्मा आमच्याशी आज बोलत आहे। काय म्हणते वचन पहा, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा, प्रभूवर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास आणि ठेवा। माझ्यावर विश्वास ठेवा। असा भाऊ बोलत नाही किंवा पास्टर बोलत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेले शब्द आहेत। परमेश्वर स्वतः प्रभू म्हणतो, तुमच्यापैकी आज या ठिकाणी जर कोणती बहीण आहे, कोणता भाऊ आहे, कोणते लेकर आहे, तर परमेश्वराचं वचन तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे। या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये। तुमचं आणि माझं जर अंतःकरण अस्वस्थ आहे, बेचैन आहे, त्रासामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, कष्टामध्ये आहे, हे राहू नये म्हणून प्रभू आज तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे। मग आमचं अंतःकरण अस्वस्थ राहू नये यासाठी तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? प्रभूचं वचन सांगतं, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा। प्रभू म्हणतो, काय म्हणतो वचन? देवावर विश्वास ठेवा। जी बहीण देवावर विश्वास ठेवते, जो भाऊ देवावर विश्वास ठेवतो, जे लेकरं देवावर विश्वास ठेवतात, बायबल सांगतं त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता होत नाही।